हिरवी मिरची, लसूण, कांदा, बटाटा, शिमला मिरची, टमाटो हे सगळं वापरून आज बनवणार तरी काय आहात असं तुम्हाला क्वेश्चन पडला असेल. पण आज आपण मुलांसाठी, स्वतःसाठी, सर्वांना खाता येईल असा हलका फुलका नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग बघूयात. हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्याचबरोबर मुलांच्या शाळा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. त्यांना टिफिनमध्ये रोज काही ना काही नवीन पदार्थ बनवून द्यायचा असतो. आपण आई आहात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांना हेल्दी खावं, चांगलं खावं, फास्ट फूड वगैरे नको खाऊ, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, तब्येत खराब होते, पोटदुखीचे वगैरे आजार सुद्धा होतात. त्यामुळे आपण जास्त करून पोळी भाजी मुलांना करून द्यायचं प्रेफर करतो. पण मुलं नेहमी खातच नाहीत. त्यांना हवं असतं नवीन चटपटीत काहीतरी स्नॅक्स टाईपमध्ये. पण रोज काय बनवून देणार, आणि रोज तेलकट वगैरे सुद्धा आपण बनवून देऊ शकत नाही. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुलांना आवडेल असा मऊ आणि सॉफ्ट एक रव्याचा पदार्थ, जो मुलांना आवडेल सुद्धा, चवीला पण खूप छान आहे आणि तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतात, मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकतात आणि हलका फुलका आहे त्यामुळे मुलांना त्रासही काही होणार नाही. चला तर मग काही व्हेजिटेबल्स वापरून आज आपण बनवूयात रव्यापासून एक छान असा टिफिनसाठी पदार्थ. हा नाश्ता बनवण्यासाठी आपण रव्याचा वापर करणार आहोत. तर इथे मी मोठं भांडं घेतलंय. भांडं मोठंच घ्या, आपल्याला रवा मिक्स करता यावा. 1 वाटी रवा घेतलेला आहे. वाटीची साईज थोडीशी छोटी आहे. आणि या रव्यामध्ये आपल्याला टाकायचं 1 मोठा चमचा एवढं दही. जेवढा तुम्ही रवा घेतलाय त्याचा पाव हिस्सा दही घ्या. म्हणजे 4 कप रवा घेतला तर 1 कप दही घ्या. आणि दही नसेल तर तुम्ही ताक वापरू शकता, पण हा पदार्थ बिना दह्याचा किंवा ताकाचा बनूच शकणार नाही. त्यामुळे दही किंवा ताक दोन्हीपैकी एक तुम्हाला वापरावंच लागेल. इथे मी दही टाकून घेतल्याच्या नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून याची चांगली अशी पातळ पेस्ट बनवून घेणार आहे. खूप जास्त आपल्याला पेस्ट घट्ट नाही बनवायची, तर पेस्ट आपल्याला पातळ बनवायची आहे, कारण तिचं थोडंसं नंतर फुलून रवा घट्ट होते म्हणून. तर बनवताना आपल्याला पातळ बनवायची. तर आणि यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत. यामध्ये मी तेल वगैरे किंवा मीठ काहीही टाकलेलं नाही. फक्त रवा, पाणी आणि दही हे 3 साहित्य एकत्र करून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून भिजत ठेवून द्यायचं आहे. अर्धा ते पाऊण तास. जेवढा जास्त वेळ ठेवताल तेवढं चांगलं. आणि 1 वाटी रव्यासाठी मला जवळजवळ 1 ग्लासाचे एवढं पाणी लागलेलं होतं. इथे तुम्ही पहा की मी पीठ किती पातळ असं बनवले, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कसं पीठ बनवायचे. एवढं पातळ आहे, पण हे अर्ध्या तासानंतर अजून खूप जास्त घट्ट तुम्हाला दिसून येईल. कारण पाण्यामध्ये जेव्हा आपण हे भिजत ठेवू तेव्हा रवा थोडासा फुलला जातो आणि त्यामुळे तो थोडासा घट्ट पण तयार होतो. आता अर्ध्या तासानंतर आपण हे झाकण काढून पाहूयात की आपला रवा कशा प्रकारे भिजलाय. जेवढा जास्त वेळ भिजेल तेवढा रवा जास्त फुलला जाईल आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो खूप जास्त मऊ होतो. इथे तुम्ही पाहू शकतात आपला जो रवा आहे तो चांगल्या प्रकारे असा भिजलेला आहे आणि अर्धा तास, जवळजवळ मी 35 मिनिट याला भिजत ठेवलेलं होतं. यामध्ये आता टाकत आहे शिमला वगैरे कट करून. जे आपण कांदा, बटाटा वगैरे ठेवलेलं होतं ते एकदम बारीक बारीक कट करून घ्या. फक्त कांदा जो आहे तो आपल्याला लांब लांब कट करून घ्यायचा आहे, बारीक नाही कट करायचा. तुमच्याजवळ काही व्हेजिटेबल्स नसतील तर फक्त कांदा, टोमॅटोसुद्धा वापरू शकतात, किंवा तुम्ही गाजर, काकडी आणि आलू हे 3च फक्त खिसून घ्या आणि याच्यापासून तुम्ही रेसिपी बनवू शकता. तुम्हाला जे आवडेल ते. पण मुलांसाठी बनवतोय म्हणून हेल्दी बनवण्यासाठी खूप सारे मी याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकलेत. आणि बटाटा तुम्ही पाहू शकतात बारीक कट करून घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूण वाटून त्याची पेस्ट बनवून घेतली. लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं, म्हणजे तिखटपणा खूप चांगला आला तर चवदार लागतं. चवीनुसार वरतून मीठ टाकलं आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आलू जर तुम्ही खिसून घेत असाल तर खूप मोठा मोठा खिसून घेऊ नका, छोटा खिसून घ्या, म्हणजे तो लवकर भाजला जातो चांगल्या प्रकारे. आणि मोठा खिसला तर त्याला भाजायला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळे तो आपला पदार्थ जो आहे तो करपूसुद्धा शकतो किंवा तव्याला चिटकून बसू शकतो. म्हणून आलू जो आहे तो एकदम बारीक खिसून घ्या. तर इथे सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतले 2 ते 3 मिनिट. आणि भांडं मी मोठं यासाठी सांगितलं होतं की माझं भांडं थोडंसं छोटं झालं, मिक्स करायला प्रॉब्लेम होत होता, म्हणून मोठं भांडं घ्या. पातेल्यात वगैरे तुम्ही मिक्स करू शकतात.
व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर आत्ता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा किंवा इनो. तर मी इथं खायचा सोडा न टाकता इनो पुडी टाकत आहे. तर इनो आपल्याला पूर्ण नाही तर फक्त अर्धा टाकायचा आहे. या पुडीमध्ये जेवढा येतो त्याच्यातला अर्धा. तुम्ही किती प्रमाणात बनवत आहात त्यानुसार सुद्धा वापरू शकतात. इनो नसेल तर खायचा सोडा टाका. मी इथे इनो टाकल्याच्या नंतर यावरती थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते. पाणी टाकलं की इनो जो आहे तो लगेच फुलायला सुरुवात होते किंवा जो आपलं पीठ आहे ते लवकर फुलतं. आणि इनो टाकल्याच्या नंतर 2च मिनिट आपल्याला मिक्स करायचं आहे. 2 मिनिटसुद्धा नाही, जेवढं पटकन तुम्ही मिक्स करताल तेवढं लवकर तो फुगलं जातं. आणि जसं का हे आपलं पीठ बनवून तयार झालं की आपण याला तव्यावरती टाकून घेऊयात. तर 1 ते 1.5 मिनिट मिक्स करून घ्यावं आणि त्यानंतर सुरुवात करू. सर्वात अगोदर गॅसवरती मी तवा ठेवला आहे आणि तवा हलकासा गरम व्हायला सुरुवात झाली की लगेचच त्यावरती तेल लावून घेते. म्हणजे आपल्या तव्यावरती पूर्ण तेल पसरलं जाईल. तेल जसं जसं गरम होईल तसं तसं ते आपोआप पांगलं जातं, म्हणजेच पसरलं जातं आणि तव्याला चौकड चोही बाजूंनी लागलं जाईल. तर इथे पहा आपलं तेल लावून घेतले. त्यानंतर तवा चांगला गरम झाला का नाही तो पाहून घेऊयात. आणि तवा जसा का गरम झाला स्पीड कमी करायची आणि त्यानंतर हे जे आपण पीठ बनवलेलं आहे ते यावरती पसरवून घ्यायचे. पीठ आपल्याला पातळ पसरवायचं नाही आहे तर थोडंसं जाडसर पसरवायचे. मी 2 चमचे पीठ फक्त पसरवून घेतले, खूप जास्त पातळ बनवलं नाही आहे. आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढून पाहायचं की हे आपलं जे पीठ पसरवलेलं होतं ते चांगल्या प्रकारे खालच्या साईडने भाजले का नाही. जर नसेल भाजलं तर थोडीशी स्पीड वाढवून थोडंसं अजून झाकण ठेवून वाफवून घ्या. म्हणजे ते चांगल्या प्रकारे भाजलं जाईल आणि तो आपल्याला पलटताना तुटणार नाही किंवा करपलं जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या. व्यवस्थित असं पलटवून घेतले. पुन्हा यावरती झाकण ठेवायचे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिट याला वाफवून घ्यायचे. तुम्हाला जर झाकण ठेवायचं नसेल तर तुम्ही 1-2 वेळेस पलटवून हे भाजून घ्या. जशी आपण पोळी भाजतो साधी चपाती 1-2 वेळेस पलटून, तशा प्रकारे सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकतात. आणि हे पहा आपलं असं बनवून रव्याचा एक चांगला पदार्थ तयार झाला आहे. हा पदार्थ खाल्ल्याच्या नंतर मी उपमा किंवा दुसरा डोसा वगैरे हा सगळं विसरून गेले. एवढा भारी झाला होता, मला तुम्हाला सांगायला पण माझ्याकडे शब्द नाहीत. मी माझी रेसिपी बनवली म्हणून सांगत नाही, तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. फक्त लसण आणि हिरवी मिरचीचं थोडासा जास्त प्रमाणात वापर करा, म्हणजे खूप भारी लागतं. मी अजून एक तुमच्यासोबत बनवून शेअर करत आहे. तर तव्यावरती तेल लावलं, यावरती आपल्याला बेटर टाकून घ्यायचं. मी थोडंसंच बनवत आहे, खूप जास्त मोठा बनवत नाही, कारण मग माझा जो तवा आहे तो साईडला पूर्ण व्यवस्थित भाजला जात नाही. म्हणून तुम्ही मोठे मोठे सुद्धा टाकू शकतात. आणि झाकण ठेवून पहिल्यासारखंच 2 ते 3 मिनिट याला वाफवून घ्यायचे. आणि 3 मिनिटानंतर पुन्हा पलटवून पहिल्यासारखंच याला खालून वरतून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे. तव्याला चिटकणार नाही व्यवस्थित तेल लावलं तर आणि करपणार सुद्धा नाही. आपण रेसिपी पाहतोय तर पाहण्यामध्ये एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत जावा. कारण सबस्क्राईब करायला तुम्ही जर एक सबस्क्राईब केलं तर मला असं वाटतं की माझं काम कोणाला तरी आवडलं, माझी जो पदार्थ बनवलेला आहे तो कोणाला तरी आवडला असं वाटून माझ्या मनाला थोडीशी शांती भेटते. त्यामुळे तुम्ही नक्की करत जा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा की तुम्हाला कसा वाटतो पदार्थ. व्ह्यूज खूप छान येतात पण कमेंट येत नाहीत, त्यामुळे थोडंसं बोर व्हायला लागतं. एक जरी कमेंट आली ना प्रत्येक रेसिपीला तर खूप भारी वाटतं. त्यामुळे नक्की कमेंट पण करत जावा. इथे मी पूर्ण साहित्य एका ताटात काढून घेतले, म्हणजे आपण जो पदार्थ बनवलेला आहे तो आणि त्याच्यासोबत दही. काय भारी खाताना लागत होतं, एवढं भारी लागत होतं. दही नसेल तरीसुद्धा नुसता खाल्ला तरी चालेल, पण टेस्ट म्हणजे टेस्टच होती. मुलं खातील, वयस्कर खातील, तुम्ही खाताल आणि हेल्दी आहे, तळलेला नाही आहे, कमी तेलात बनवलेला आणि पूर्ण व्हेजिटेबल्स वापरलेत, त्यामुळे मुलंसुद्धा खातील. तुमचे मुलं जर मोठे मोठे कापलेले वगैरे खात नसतील तर एकदम बारीक बारीक कट करा आणि बनवून द्या. एकदम मऊ सॉफ्ट असा बनवून झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात गरम गरम बनवा आणि गरम गरम कोशिंबिरीसोबत दह्यासोबत खाऊन पहा.
किती भारी लागतो तुम्हालाच कळेल. चला तर मग आजचा आपला पदार्थ बनवून तयार आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ